पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 53 बघत होतो आपण. जीवाणायिणिहणा संतानंताय जीवभावादो स्वभावदो अनंता पंचगुणपधानाय. काय सांगितलं? जीव अनादि अनिधन आहे, जीव साधी शांत आहे, जीव साधी अनंत आहे, जीव अनंत आहेत. 5 मुख्य प्रधान भावाच्या अपेक्षेने, म्हणजे जीवाचे 5 प्रधान भाव आहेत. तर कुठल्या अपेक्षेने कुठला भाव आहे ते लावायचं. म्हणजे साधी अनंत का आहे, अनादि अनंत का आहे, साधी शांत का आहे आणि अनंत का आहे, हे बघितलं होतं आपण. एक शेवटचे 2 वाक्य राहिली होती बहुतेक, ते एकदा कव्हर करू. काय सांगितलं होतं? नच साधित्वात सनिधनत्वम क्षायिक भावस्य आशंक्यम. क्षायिक भावाचं साधित्व असल्यामुळे सनिधनपणा असायला पाहिजे अशी आशंका करणं योग्य नाही. सह खलु उपाधी निवृत्तो प्रवर्तमानः सिद्धभावः इव सद्भावः एव जीवस्य सद्भावेन च अनंताः एव जीवाः प्रतिज्ञायन्ते. ते खरोखर उपाधीने निवृत्त झालेले असताना प्रवर्तमान असणारे सिद्ध भावाप्रमाणेच जीवाचे सद्भावच आहेत. कोण? जे क्षायिक भाव आहेत ते सद्रूप भाव आहेत जीवाचे. फक्त उपाधीची निवृत्तीची अपेक्षा आहे. म्हणजे जेव्हा कर्मांचा क्षय झाला तर ही क्षयाची निमित्तता पाहिजे. क्षयाच्या सापेक्ष जे भाव आहे त्याला क्षायिक भाव म्हणलं. मग ते जेव्हा क्षय झाला त्याच्यानंतर जे भाव आहे, जसे भाव आहेत ते भाव सेम सिद्ध भगवंतांप्रमाणे आहेत. म्हणून त्याला म्हणलं की सिद्ध भावाप्रमाणे ते भाव सद्रूप आहेत आणि अनंत आहेत, म्हणजे साधी अनंत आहेत. सद्भावेन च अनंताः एव जीवाः प्रतिज्ञायन्ते. आणि ते भाव अनंत सद्भावाने अनंत आहेत असं प्रतिज्ञा केलं जातं. काय केलं अर्थ? आणि सद्भावाने तर जीव अनिधनच आहेत असे स्वीकारले आहे. म्हणजे क्षायिक भावाच्या अपेक्षेने जीव अनंत आहे, अविनाशी आहे. नच तेषाम अनादि निधन सहज चैतन्य लक्षण एक भावानां साधी सनिधनानी साधी अनिधनानी भावांतराणी न उपपद्यन्ते इति वक्तव्यम. ते खलु अनादि कर्म मलिमसाः पंक संपृक्त तोयवत तद आकारेण परिणतत्वात् पंचप्रधान गुणप्रधानत्वेन एव अनुभूयन्ते इति. काय सांगितलं? आणि ते अनादि अनिधन सहज चैतन्य लक्षण एक भाव स्वरूप अशा जीवांचं, तेशा म्हणजे त्या जीवांचं साधी सनिधन साधी अनिधन असे भावांतराने उत्पन्न होत नाही. काय म्हटलं? अनादि अनंत सहज चैतन्यमय एक जीवत्व स्वरूप अशा जीवांना साधी शांत साधी अनंत असे अन्य भाव घटित होत नाहीत असं म्हणणं योग्य नाही. न घेतले ना पहिल्यांदा, तर असं म्हणायला नकोय. म्हणजे जीवाला हे सगळे अन्य भाव, जीव तर अनादि अनंत आहे, मग त्याच्यामध्ये हे साधी शांत साधी अनंत वगैरे भाव घटित होत नाहीत असं शंकाकार म्हणतोय. तर त्याला आपण उत्तर दिला असं म्हणणं योग्य नाही. म्हणजे हे काय घटत नाहीत असं नाही. का? कारण शेवटी अँगल ऑफ व्ह्यू बदलला की तिथं अपेक्षा बदलते आणि त्यामुळे द्रव्यच क्षणिक म्हणलं जातं, द्रव्यच अनंत अविनाशी म्हणलं जातं, द्रव्यच साधी अनंत म्हणलं जातं. फक्त काय सांगितलं? अपेक्षा बदलून कथन केलेलं आहे. ते खलू ते खरोखर अनादि कर्म मलिमस पंक संपृक्त तोयवत चिखलाने सहित असलेल्या पाण्याप्रमाणे तद आकारेने परिणतत्वात त्या आकाराने परिणत असल्यामुळे ते खरोखर अनादि कर्माने मलिन होत जाते. चिखलाने युक्त पाण्याप्रमाणे तद आकार रूपाने परिणत झाल्या कारणाने ते जीव
5 प्रमुख गुणांच्या प्राधान्याने ज्ञात होतात असे हे अनुभवायला येते. म्हणजे काय, जेव्हा हा जीव कर्मांच्या सानिध्यात आहे, त्या कर्मांच्या उदय आदीची अपेक्षा आहे, त्यावेळेस त्या जीवालाच असं ओळखलं जातं की तो साधी अनंत आहे, अनादी अनंत आहे किंवा साधी शांत आहे वगैरे या भावांनी. जेव्हा हा कर्मानी रहित होतोय, त्याच्या सानिध्यातून दूर जातोय, त्यावेळेस त्याच्यामध्ये ह्या बाकीचे कुठलेही भाव घटित होत नाहीत. सिद्धांमध्ये कुठले कुठले भाव आहेत? तो 5 भावापैकी सिद्धांमध्ये कुठले भाव? पारिणामिक भाव आणि क्षयिक भाव. औदयिक, औपशमिक, क्षयक्षमिक ते कुठे आहेत आता? कुठे आहेत? म्हणजे सिद्धांमध्ये सांगितलं हे सुद्धा भाव जर सांगितलं तर भूत नैगम्याच्या पेक्षेने आहेत असं म्हणलं गेलं. म्हणजे भूतपूर्व नयाने त्यांच्याजवळ होते, आत्ता नाहीत. आणि कुठले आहेत तर जे 5 भाव आहेत त्यातले 4 भाव तर कर्मसापेक्ष आहेत आणि एक पारिणामिक भाव सर्व जीवांकडं निगोदापासून सिद्धांपर्यंत सगळ्या जीवांकडं तर आहेच, त्यामुळं पारिणामिक भावाची शंका नाही आहे. पण या 4 भावामध्ये जो एक क्षयिक भाव आहे तो आपण सतरूपाने आहे असं सांगितलं ना, म्हणून त्या अपेक्षेने सिद्धांमध्ये क्षयिक भाव आहे असं म्हणलं. पण मी काल परवा सांगितलेल्या अपेक्षानुसार काय सांगितलं, फक्त पहिल्या समयामध्ये क्षयिक भाव घटतो, त्याच्यानंतर क्षयिक भाव सुद्धा त्याला म्हणायचं नाही, स्वभावच म्हणला जाणार, कारण कर्मांच्या क्षयाची तिथं अपेक्षा नाही. काय कळलं? फक्त पहिल्या समयामध्ये कर्मांचा क्षय झाला असताना जे उत्पन्न झाले उपचाराने म्हटले, बाकीच्यात उपचाराने म्हटले, वास्तविक पहिल्या समयात पहिल्या पर्यायामध्ये. त्यामुळे किती भाव राहिले मग पुढं? एक फक्त पारिणामिक भाव. त्यामुळे सांगितलं की जीवाला, सिद्ध जीवांना कुठले भाव आहेत तर एक वास्तविक जो असणारा अनादी अनंत पारिणामिक भाव आहे तोच एक आहे. आणि जेव्हा फक्त उत्पत्तीचा क्षण दाखवतोय सिद्धावस्थेचा, तर त्या समयामध्ये सगळ्या कर्मांचा अभाव होऊन, म्हणजे ही सिद्ध दशा प्रगटली त्या समयाला सगळे कर्म निघून गेले असं आपण अध्यात्मरूपाने सांगणार, अंगप्रविष्ट रूपाने. कारण पुरुषार्थ जीव स्वतःमध्ये करू शकतोय, त्या कर्मामध्ये नाही. त्यामुळं कर्म हटवण्याचं कार्य सिद्धांनी कधीही केलं नाही. म्हणजे पूर्वी जेव्हा संसार दशेत होते तेव्हा सुद्धा सिद्धांनी या कर्मांना उचलून बाहेर टाकायचा प्रयत्न केला नाही. त्याला कसं तरी करून आत्म्यातून दूर ढकलायचं, नष्ट करायचं कुठलाही प्रयत्न केला नाही. केलंय काय ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे जेव्हा ते संसारी होते, मुनी दशेमध्ये होते, कर्मांचे उदय तर सगळीकडे चालू होते आणि कर्मांचं सानिध्य जिथं आहे तिथं नियमाने संसार दशा आहे, दुःख आहे, आकुलता आहे. मग त्यांनी पुरुषार्थ केलाय की या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा मी यापासून भिन्न जाणणारा आहे आणि हे सगळे उदय जे आहेत ते क्षणिक आहेत, नष्ट होणारे आहेत, माझ्या परिणामांचं फळ आहे वगैरे, हे ह्याची भावभासना असल्यामुळं ते कर्म, ते पाप, ते दुःख सहज नष्ट होत गेलं. यांच्या पुरुषार्थाने, यांच्या विशुद्धीने, निर्मळतेने सांगितलं त्या कर्मामध्ये सुद्धा असं परिणमन दिसून आलं. पण त्या कर्मांना नष्ट करायचंय म्हणून काही मुनिराज करत नाहीत. कारण कर्माचा उदय बंधाला कारण नाही, कर्माच्या उदयात केलेले जीवाचे अध्यवसान भाव बंधाला कारण आहे. बरोबर, म्हणूनच म्हणलं ना, औदयिक भाव बंधाचं कारण नाही आहे. तर ते औदयिक भावामध्ये केलेले इष्टनिष्ट परिणाम तुमचे किंवा कर्मांचा उदय म्हणा, ते म्हणलं ना, द्रव्य मोहोदय सती भाव मोह रूपेण परिणमती तदा बंध भवती, असं प्रवचनसारच्या 45 गाथेच्या टीकेमध्ये सांगितलंय. कर्मांच्या उदयाने जर बंध होऊ लागला जीवाला तर सगळे जीव बंधकच म्हणावे लागतील आणि अनादी अनंत बंधापासून कोणी मुक्तच होणार नाही. काय म्हणले मी? कर्माच्या उदयापासून बंध मानला तर कोणी मुक्तच होणार नाही, कारण अनादी अनंत जीव संसारामध्ये बंधाने सहितच आहे. कर्माचे उदय सगळ्या जीवांना चालूच आहेत आणि सतत चालूच आहेत. त्यामुळं मग सगळे बंधकच राहतील. कोण मुक्त होणार, कोण सिद्ध होणार? कोणी आजपर्यंत झालंच नसतं. मग ज्या अर्थी झाले त्या अर्थी काय निष्कर्ष लावलाय की कर्मांचा उदय तर कधीच चुकणार नाही आहे. 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयापर्यंत उदय कर्मांचे सतत चालू आहेत कुठल्या ना कुठल्या. मग फक्त सांगितलं त्या उदयामध्ये जो
परिणाम विचलित करतो, त्यामध्ये आकुलित होतो, तर त्या कर्मांचा उदय म्हणजे द्रव्य कर्मांचा उदय, द्रव्य मोहाचा उदय. त्यावेळीस जर हा जीव भावमोह रूपाने परिणमन करेल तर त्याला नियमाने बंध होणारच. कशाचा? अनंत संसाराचा, जर तो मिथ्यादृष्टी असेल तर म्हणून सांगितलं की भावमोह हे कर्मबंधाचं कारण आहे, द्रव्यमोहाचा उदय नाही. म्हणून भाव काय आहेत? कुठल्या न्यायाने सांगितलं भावमोह माझा? द्रव्यमोह माझा कुठला न्याय? उपचरिता सद्भूत का? नाही अनुचरिता सद्भूत. कुठलं उदाहरण सांगताय तुम्ही? द्रव्यमोह माझा आणि भावमोह माझा कुठले न्याय आहेत सांगितलं का की? द्रव्यमोह माझा म्हटलं तर कुठला न्याय? उपचरिता सद्भूत येणार. अनुचरित सद्भूत, कारण एक क्षेत्रा बघा रूपाने आहेत ना ते सगळे पौद्गलिक कर्म. जे काही 8 कर्म आहेत ते माझ्या जीव प्रदेशामध्येच आहेत आणि माझ्याशी बद्ध झाले. मग त्यावेळेस ते माझे म्हणत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे. आणि जेव्हा भावकर्म माझे म्हणतो त्यावेळेस उपचरित सद्भूत. का बरं? कारण ते जीवाचेच आहेत ना, पण पर्याय आहे. जीवाचे परिणाम आहेत भावकर्म म्हणजे. त्यामुळे जेव्हा जीव भाव करतोय, परिणाम करतोय कर्मांच्या उदयाचं निमित्त असताना, त्यावेळेस तो बंधाला प्राप्त होतोय. कर्मांचा उदय त्याला बंद करवत नाही. कर्मांचा उदय तुम्हाला संसारी बनवत नाही. कर्मांचा उदय तुम्हाला असंयमी, मिथ्यादृष्टी, अज्ञानी बनवत नाही. कोण बनवतंय? म्हणा मीच. मला अज्ञानी मीच बनवतोय, असंयमी मीच बनवतोय, त्यागी मुनी पण मीच बनवतोय, आणि काय म्हणायचं अज्ञानी, मिथ्यादृष्टी, भ्रष्ट मीच बनवतोय स्वतःला. त्यामुळं मला मी काय बनवायचं हे तुमच्या हातात आहे. काय म्हणले? मी काय बनायचं किंवा माझं भविष्य काय असायला पाहिजे हे कोणाच्या हातात? आपल्याच परिणामामध्ये आहे. म्हणून आपण बाहेर कुठं बदल करायला जायचं नाही, बाहेर कोर्टून अपेक्षा करायला जायचं नाही. तर करायचं आहे कुठं परिणमन? सगळं स्वतःमध्ये करा. तर या भावकर्मांना जेव्हा जिंकतो त्यावेळेस हा जीव म्हटला जातो मुक्त, सिद्ध किंवा सगळ्या कर्मांच्या अतीत. तर ते ह्याचा अर्थ पूर्ण लवकरच एकदा. ते खरोखर अनादि कर्माने मलिन होत असताना, कुठे गेलं? अनादि अनंत सहज चैतन्यमय एक जीवत्व स्वरूप अशा जीवांना साधी शांत, साधी अनंत असे अन्य भाव घटित होत नाहीत असे म्हणणे योग्य नाही. कारण ते खरोखर अनादि कर्माने मलिन होत असता चिखलाने युक्त पाण्याप्रमाणे तदाकार रूपाने परिणत झाल्या कारणाने ते जीव 5 प्रमुख गुणांच्या प्राधान्याने ज्ञात होतात असे हे अनुभवायला येते. खाली त्यांनी टीप घेतली आहे. 5 असाधारण भाव कुठले एवढं सांगितलं. औपशमिक, शाईक, शायपशमिक, औदैक आणि पारिणामिक. तर या 5 भावारूपाने तो परिणमन करतो, त्यामुळे तसं अनुभवायला येतो. समजलंय? काय उदाहरण दिलं चिखलाचं आणि मातीचं? हे मातीचं आणि पाण्याचं. जसं ते पाणी त्या मातीने सहित असताना मलिन म्हटलं जाणार, तसं हा जीव जेव्हा कर्माने युक्त आहे त्यावेळेस तो कर्ममलिमस आहे. त्यामुळं संसारी दशेत दिसून येतोय. पण त्या कर्मांना गोळा करायचं किंवा त्याला नष्ट करायचं हे सगळे आपल्या परिणामांवर अवलंबून आहे. ते कर्म तुमच्याजवळ किती दिवस राहणार हे सुद्धा तुमच्या परिणामांवर ठरणार. म्हणून सगळं काय म्हणायचं रिमोट आपल्या हातात आहे हो. त्या कर्मांना ठेवायचं, सोडायचं, किती दिवस त्याचं फळ कसं भोगायचं, सगळं परिणामान तुमच्या परिणामांवर त्याचं काय म्हणायचं रेग्युलेशन आहे. त्याला जास्त पाहिजे, कमी पाहिजे, किती मिळणार, सगळं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, तुमच्या परिणामात आहे. त्यामुळं तुम्ही परिणाम सुधारा तर तिथं ते कर्म तुम्हाला काही बाधा करणार नाहीत. त्यांचं कार्य करणार, उदयाला येणार आणि निघून जाणार. फक्त मी त्या परिणामामध्ये सावध राहायला पाहिजे एवढी आपली तयारी करून घ्या.
म्हणून काय म्हणते अम्मा, कर्म बिचारे कोण भूल तेरी अधिकाई, अग्नी सहे घन घाव लोहे की संगती पायी. जोपर्यंत अग्नी त्या लोखंडाच्या सहवासामध्ये आहे तोपर्यंत मार खाते. कोण? अग्नी मार खाते का लोखंड? पंडितजी जरा वायर सरकवाओ, ते मागं लागली. अग्नी मार खाते. हा, म्हणजे अग्नीला कोण मारू शकत नाही खरं. काय काय म्हणलं, ऐकलं का वाक्य पंडितजी? अग्नीला कोण मारू शकतं? तसं जीवाला पण कोणी दुःख देऊ शकत नाही, पण जीव संगती करतो. मग अग्नी सांगितलं, जेव्हा घुसती ना कुठं लोखंडामध्ये घुसली अग्नी, तर तो अग्नी मार खातो बरं का. ऐकलं का पंडितजी? कधी मार खाते? जेव्हा ती अग्नी त्या लोखंडात शिरती ना, त्यावेळेस लोखंडाला पिटतात लोक, आणि त्यामुळं मग अग्नी मार खाते. मग तसं जीवाला कोण मारू शकतं? कोणी मारू शकत नाही. जेव्हा जीव घुसलाय ना ह्या शरीरामध्ये, कर्मामध्ये, मोहामध्ये, त्यावेळेस जीव मार खातो. तुम्ही मार खाताय का? खातोय. खा, कारण मी स्वतःला सशरीरी म्हणलंय. कोणाचं तरी आई वडील, कोणाचं तरी काय, आज काय आहे म्हणे, मदर्स डे. काय करायचं मदर्स डेला? काय करायचं सोडा म्हणतच नाहीत की. आचार्य कुठे म्हणतात? आचार्य म्हणतात गृहस्थी तर करा, पण करताना आपले परिणाम कसे, हे करणारा मी नाही आहे, हे श्रद्धांपूर्वक करा. तर किंवा मला हे सोडायला पाहिजे, मला मोक्ष मार्गस्थ व्हायला पाहिजे, हे भाव असतील तर तुमचं करणं योग्य आहे. नाहीतर मग त्या अग्नीप्रमाणे मार खाणार. आज काय म्हणले? काय नाही, 8 मे आहे. होय, 8 मे मदर्स डे. जिनवाणी मातेचे सांगितले ते ऐकायचं, त्याच्यासाठी. आणि गुरुमाता म्हणाले, तुम्ही जिनवाणी माता म्हणाले. म्हणजे लोकांनी काय केलं उलट, त्या शरीराच्या जन्म देणारीला माता समजून तिचे आपण उपकार मानतोय, तिच्या अधीन राहतोय. मग याच्या निमित्तामध्ये कोण शाण व्हायला पाहिजे सांगा? म्हणजे माता शाणी व्हायला पाहिजे का पुत्र शाणा व्हायला पाहिजे, असायला पाहिजे? पुत्र का? माता पण दोघांचं आहे. मातेही पण सांगितलं पाहिजे. म्हणजे माता उलट जेव्हा तुम्हाला विश करायलेत लोक की हॅपी मदर्स डे म्हणून, त्यावेळेस उलट तुम्ही हे त्यांना रुजवायला पाहिजे की या भवात मी माता झाले हा दोष आहे, किंवा काय म्हणायचं, तुला पुन्हा कुठल्याही भवामध्ये कुठली माता कोणाच्या पोटी जन्मायला नको, असे परिणाम कर, असा पुरुषार्थ कर. त्या ह्याच्यात आले ना ह्याच्यामध्ये भजनामध्ये, किंवा काय त्या अनेक वैराग्यपूर्ण कथांमध्ये येतात की तू ते जेव्हा दीक्षा घ्यायला निघाले ते कोण राजकुमार वगैरे, त्यावेळेस परमिशन घ्यायला आले आई वडिलांकडं, त्यावेळेस ती माता काय करतीये, रडतीये मोहानी की तू जाऊ नकोस. मग हे बघितल्यावर तो राजकुमार काय म्हणतोय की तूच माझी, एवढं मी तुला वचन देतो की तूच माझी अंतिम माता ठरणार, ह्याच्या पुढं मी कुठल्याही मातेला रडवणार नाही. असं एवढं सुंदर वाक्य त्यांनी म्हटलं. असं तुम्ही काय म्हणणार सांगा तुमच्या मातेला की तुला मी रडवलंय या भवामध्ये, जन्मताना आत्तापर्यंत लहानपणापासून काय काय मी जे दुःख दिलेत, असं मला कधीही कुठल्या भवामध्ये न दुःख मिळो, किंवा कोणालाही मी दुःख न देओ, असा पुरुषार्थ माझ्याकडून हो, असा आशीर्वाद द्या जरा तुम्हाला जेव्हा लोक विश करतायत त्यावेळेस, की तू या भवात जन्ममरण केलायस, असा पुरुषार्थ कर की परत भवामध्ये तुला गमन करायला न लागो. तर हा खरा तुमचा मातेचा आशीर्वाद झाला. म्हणून आम्ही म्हणतो की गुरुमाता ही खरी माता आहे, कारण ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवते, निर्मोहाकडं नेते. आणि ही माता काय करते, तुम्ही येऊन त्यांना विश केला, तिला काहीतरी गिफ्ट दिला की लगेच हिला मोह, माझा मुलगा किती चांगला, माझी मुलगी चांगली, तिचे भाव चांगले, तिचं मायावर किती प्रेम आहे. म्हणजे काय झालं, दोघं पण परत संसारीच. मग कोण असती माता खरी? जी म्हणलं ना, काय अम्मा सांगते, धर्माचे संस्कार देते ती माता, अन्य ती वैरिणी, असं म्हणतात. किंवा जी मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मीकडं नेऊन दुःखातून जी तारते ती माता. म्हणजे तरायचा उपदेश जी देते,
आणि जी म्हणजे तरायचा उपदेशपूर्वक ज्ञान लक्ष्मीला जी दाखवते ती खरी माता असते. म्हणून तुमच्या जीवनातलं म्हणलं ना, हे मिथ्यात्व नष्ट व्हावं असं तुम्ही जाऊ द्या, आपण काय म्हणायचं आता, शास्त्रात वगैरे वाचणं वेगळं झालं. किती प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या मुलांवर असे एकदा तरी भाव केलेत? खरं खरं सांगा की तू मुनी हो. तुमच्या परिणामपूर्वक बरं का, म्हणजे काय म्हणायचं, उगीच वाचून करून कोणीतरी सांगितलं म्हणून नव्हे, तुम्हाला अंतरंग भावपूर्वक तुम्ही किती संस्कार केलेत मुलांवर की तू मुनी हो, तू आत्मकल्याण कर, तू हे करणं योग्य नाही आहे. किती प्रेमाने काय प्रामाणिकपणे सांगितलंय असं मला सांगा बघू कोण. मी सांगितलंय काय म्हणून? ते संसारात पडण्यापेक्षा आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करून हे भाव सफल करायचं, होय, मुनी व्हायचं, बर बर आत्मज्ञान करून घ्यायचं. बर, छान. मग काय म्हणले पोरं? सनीचे तर भाव आहेत, लग्न करायचं नाही असं. होय, बघूया काय काय होतंय. छान आहे, चांगलं आहे. मग त्यांना सानिध्य द्यायला पाहिजे. तसं असं बाहेर दूर राहून वगैरे नाही संस्कार टिकत असतात, कारण बाहेर आकर्षण एवढं आहे की सगळ्या त्या भूलभुलैयामध्ये रमून जातो परत जीव. म्हणून त्याला खत पाणी मिळालं पाहिजे. इथं पण एकांचं असंच झालं की ते म्हणले की तो मुलगा म्हणायचा की मला नाही करायचं लग्न. मग त्यांच्या घरातल्या आईवडिलांनी वगैरे फोर्स केला आणि समजवलं कोण नाही वगैरे वगैरे, तरी पण हा दृढ होता, नाही मला स्वाध्याय करायचं आहे, मला भाव नाही आहेत लग्नाचे असं वगैरे. मग आम्ही समजवलं त्यांना की तुम्ही त्याला इथं आणत जावा सारखं, माताजींचं प्रवचन वगैरे, सानिध्य हे राहिलं सारखं, ज्ञान ध्यानामध्ये जर उपयोग राहिला ना तर मग भरकटत नाहीत विचार. नाहीतर हातात मोबाईल असतोच भरकटवण्यासाठी. ज्याची चंचलता व्हायला काय म्हणायचं, एक बाहेर फक्त निमित्त मिळालं की लगेच परिणाम भ्रष्ट होऊ शकतात. आणि तसंच झालं. काय झालं, आता लग्न ठरलंय. म्हणजे त्यांना जर परिणाम एकदा झाले ना, त्याला बरोबर खत पाणी घाला तर ते रुजून राहतात संस्कार आणि त्याचं काहीतरी बीज फलित होईल. नाहीतर मग परत काय म्हणायचं, संसारात पडायला वेळ लागत नसतो. कारण एक तेवढंच टर्निंग पॉईंटचं तेवढं एज असतो, रेंज असते तेवढी. रेंजमध्येच फक्त तुम्ही काय करणार तो पुरुषार्थ, इकडं तर किंवा तिकडं तर. आणि मग त्यावेळेस म्हणून आपल्याला तसं सानिध्य द्यायला पाहिजे, तसे संस्कार तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही बरोबर आहे तर तेवढी दृढता तुमची पाहिजे, तर तुम्ही पण करणार ते बरोबर आणि त्याचा शब्दाचा प्रभाव होणार ते बरोबर. आपण मोही असतो पहिल्यांदा आणि त्या मोहपूर्वक त्यांच्यावर संस्कार करतो की बघ काय करतो, हे करायला पाहिजे, हे नको करू. असं आपण काय करतोय, पहिल्यांदाच काय म्हणायचं, कुठं तर निघून गेला तर म्हणून थोडी सेफ साईड ठेवूनच आपण सांगतोय. विचार कर बरं का, पुढं काय व्हायचं बघ तुझं तुला. म्हणजे काय, घाबरत नाही, मागास सरकावं, पुढं जायसारखा आपला उद्देश नसतो. म्हणून आपले पहिला दृढता आणि संस्कार करा की मी केलं हे किती महा अपराध आहे. लग्न केलं, संसार करतोय, हे सगळ्या रोजच्या कटकटीमध्ये सुखदुःखामध्ये अडकलोय, मोह करतोय, हे चुकलं, हे अंतरंगपूर्वक स्वीकारा स्वतः. तर आपण दुसऱ्याला सांगितलेल्याचा प्रभाव होतो त्याचा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं किती की तुम्ही दीक्षा घ्या, तुम्ही मुनी व्हा, ह्याचा परिणाम नसतो. पण जेव्हा त्यागी सांगतात, गुरु सांगतात ना, त्याचा परिणाम कसा असतो, लगेच फलित होतो. असं काल मी संध्याकाळी एकानं म्हणलं इथं शास्त्र झाल्यावर की म्हटलं तुम्ही दीक्षा घ्यायचे भाव करा. कालच्या शास्त्रात चाललं होतं ना विषय, तर दीक्षा घ्यायचे उत्कृष्ट परिणाम केलं की त्याचं फळ उत्कृष्ट असतं. आपण परिणामच निकृष्ट करतोय की कुठं आता होत असते वय दीक्षा पालन होत असतं वय, आपणच असे परिणाम करतोय निकृष्टतेचे, त्यामुळं आपल्यामध्ये उद्धार होत नाही आहे. म्हणून मग काल असं सांगत होते की भाव तरी करा आपले. काय म्हटलं, 100% मिळवायचे भाव असतील तर 35% तरी पास होईल. पण आपण जर आदर्शच ठेवला 35%चा तर 100% नापास होणार तुम्ही. मग म्हणून तिथं त्यांना म्हटलं की असं परिणाम उत्कृष्ट करा. म्हणजे आता मला नाही त्यांचा परिचय लई, पण असं आले होते इथं म्हटल्यावर त्यांना सांगितलं होतं. तर शास्त्र झाल्यावर ते भेटून मला बोलले की म्हणले मला प्रतिमा घ्यायचे भाव आहेत. आता काय म्हणायचं, असं त्यांचं अंतरंगात जर असेल ना पात्र, त्याच्यामध्ये पडलं की बी लगेच फलित होतं. असं सांगितलं आत्मानुशासनमध्ये. तुम्ही जेव्हा मंदिरात जाता ना, तुमचं पात्र तयार ठेवून जावा. तिथं जे काय उपदेश मिळेल, दर्शन मिळेल, त्याच्या निमित्तामध्ये नियमाने कल्याण होणार तुमचं. आपण काहीतरी पात्रात आपल्या डोक्यातलंच घेऊन गेलेलो असतो, काय ते घरातलंच.
संक्लेश, कुठले तरी व्याप, कुठलं तरी काहीतरी संकल्प विकल्प सगळे घेऊन जातो मंदिरात, मग काय तुमच्यामध्ये पडणार आणि काय भिजणार तुम्ही? म्हणून मग त्यांना सांगितल्यावर ते लगेच म्हणले की मला असं असं प्रतिमा घ्यायचे भाव आहेत, मी काय करू? मग त्यांना सांगितलं मार्गदर्शन की तुम्ही अम्मांकडे या आणि चर्चा करून बोलून ठरवा. ठीक आहे, मग कशासाठी सांगत होतो? हॅपी मदर्स डे. कोणाला म्हणायचं बघा आता, जी माता तुम्हाला मोक्ष मार्गाला लावणार तीच खरी माता आहे. तिला तुम्ही तिचं सन्मान करा, तिला आदर द्या, तर आपण तरणार. पण जी मोही असते तिला कधीही मोहाची पुष्टी करायला चान्स देऊ नका. उलट तुम्ही जर ज्ञानी झालाय आणि तुमची माता जर अजून अज्ञानी आहे तर तिला तारण्याचं कार्य तुमचं, जे कोण माझ्यासमोर असणारे बरं का. आता तुम्ही जर ज्ञानी आहात, तुमच्या मातेला मोक्ष मार्गस्थ करणं तुमच्या हातात. त्यामुळं मी म्हणते हॅपी डॉटर्स आणि हॅपी काय म्हणायचं सन डे. तुमच्याकडं आहे ते उलट कार्य. म्हणजे आपल्या आई वडिलांना मार्गस्थ करणं किंवा आपल्या मुलांना मार्गस्थ करणं हे दोघांचं पण कर्तव्य आहे एकमेकांमध्ये. आणि जो मोक्षाला नेतो, मोक्ष मार्गाला नेतो, तो खरा आपला हितचिंतक आहे, आप्त आहे. मध्ये सांगितलं होतं ना ह्याच्यातलं ज्ञानार्णवमधलं एक श्लोक, पातयंती भवावर्ते ये त्वाम ते नैव बांधवाहा. जे तुला भवसमुद्रामध्ये टाकतात, पाडतात, ते तुझे बंधू नाहीत, ते तुझे हितैषी नाहीत, ते तुझे आप्त नाहीत. काय म्हणले मी? जे तुला संसार समुद्रामध्ये पाडतात ते तुझे हितचिंतक नाहीत. पातयंती भवावर्ते ये त्वाम ते नैव बांधवाहा बंधुताम ते करिष्यन्ति हितम उद्दिश्य योगिनः. त्यांच्याशी बंधुता कर की जे तुला बंधुताम ते करिष्यन्ति हितम उद्दिश्य योगिनः, जे तुझ्या हिताचंच इच्छा ठेवतात, त्यांच्याशीच तू बंधुता ठेव. म्हणजे कोण आहेत ते? खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र. हेच तुझ्या हितासाठी कारण आहेत. तर त्यांच्याशी तू बंधुता कर, त्यांच्याशी सलगी कर, तर सांगितलं तुझं भविष्यामध्ये नियमाने कल्याण होणारच. भावार्थ वाचते. कालचा प्रश्न राहिला होता ना, औदयिक ज्ञान, शैक्षणिक ज्ञान. हां, बघितलं का तुम्ही? हा, बघितले. सांगा काय प्रश्न होता, कळलं का सगळ्यांना? की जे औदयिक भावाचे भेद आहेत, औदयिक भावाचे 21 भेदामध्ये एक भेद आहे अज्ञान, आणि क्षयक्षमिक भावाचे जे 18 भेद आहे त्याच्यामध्ये 3 अज्ञान आहे, म्हणजे ते पण अज्ञान. मग प्रश्न विचारलाय शंकाकारांनी की औदयिक अज्ञान आणि क्षयक्षमिक अज्ञानमध्ये काय फरक घ्यायचा? बोला. औदयिक ज्ञान म्हणजे ज्ञानच होऊ शकत नाही. जसे एकेंद्रियाला 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रियाच्या निमित्तात होणारे ज्ञान होऊ शकत नाही. आवरणाचा उदय. आणि 3 इंद्रिय जीवाला संपूर्ण ज्ञान नाही, म्हणून अज्ञान आहे ते शैक्षणिक अज्ञान. सम्यक दृष्टीचं काय, आणि सम्यक दृष्टीला मिथ्या दृष्टीचं पण ज्ञान आहे ते शैक्षणिक अज्ञानामध्येच जाईल. बरोबर. हा, पण कसं खुलासा म्हणजे करायचं, कसं सांगितलं? केवळ ज्ञान. हा, बोला. तर 12व्या गुणस्थानापर्यंत काल सांगितलं ना कोणीतरी की केवळ ज्ञान होण्यापूर्वीचं जे काय ज्ञान आहे ते अज्ञान आहे, हे म्हणलं क्षयक्षमिक अज्ञान, क्षयक्षमिक अज्ञान. आणि औदयिक ज्ञान केवल ज्ञानाच्या अपेक्षेने औदयिक ज्ञान म्हणायचं. म्हणजे ज्या जीवाला केवल ज्ञान होणारच नाहीये, आता झालेलंच नाहीये, म्हणजे त्याच्याविषयी जरा सुद्धा उघाड नाहीये, ते म्हणायचं औदयिक ज्ञान. म्हणजे कर्मांचा उदय ते कार्य होऊ देत नाही, जरा सुद्धा कार्य नाही होऊ देत, ते औदयिक. आणि काही उघाड आहे, काही झाकलेलं आहे, त्याला म्हणायचं क्षयक्षमिक. मग इथं तेच सांगितलं की जेवढे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही ते औदयिक ज्ञान आहे. जसं त्यांनी सांगितलं असं का, आता एकेंद्रिय जीवाला रसनेंद्रियाचं किती ज्ञान, ग्रहणेंद्रियाचं, चक्षुंद्रियाचं, कर्णेंद्रियाचं किती ज्ञान? काहीही ज्ञान नाही. भलेही त्यांच्याजवळ क्षयक्षम आहे, म्हणजे काय क्षयक्षमिक ज्ञान आहे, पण ते नियमाने कुठल्या स्पर्शनेंद्रियाच्या बाबतीतच आहे.
त्यामुळे ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषयीचं त्यांना औदैक अज्ञान आहे असं म्हणायचं. त्यामुळे त्या इंद्रियरूप अज्ञान औदैक म्हणले जाते. जेवढे ज्ञान आता एकेंद्रियाच्या संबंधी त्यांना जे ज्ञान आहे ना त्याला म्हणायचं क्षयक्षमिक ज्ञान. काय कळतंय? मी आता मतिश्रुत ज्ञानी आहे, त्यामुळं मला अवधी ज्ञान मनपर्य ज्ञान नाही. आता सांगा औदैक कुठलं आहे आणि क्षयक्षमिक कुठलं आहे माझ्याकडं अज्ञान? काय कळलं? मतिशुद्ध ज्ञान आहे ते क्षयक्षमिक ज्ञान आहे. म्हणजे क्षयक्षमिक म्हणलं जाणार. आणि का बरं? कारण पूर्ण ज्ञान नाही म्हणून अज्ञान म्हणलं जाणार. आणि जे अवधी मनपरेच्या अपेक्षेने संपूर्णतः अज्ञान आहे त्याला म्हणलं औदैक ज्ञान. अवधी ज्ञानावरणाचं क्षयक्षमिक अज्ञान आहे का माझ्याजवळ? नाही, कारण आता अवधी ज्ञान नाही माझ्याजवळ. मग तेच सांगितलं होतं की आता आपल्याला अवधी मनपर्य ज्ञान नाही, त्या ज्ञानावरणाचा उदय असल्याने त्याच्या निमित्तात जे आहे ते औदैक अज्ञान. केवळ ज्ञानावरणाचा उदय 12व्या गुणस्थानापर्यंत सर्वांना आहेच, त्यामुळं केवळ ज्ञानावरणाच्या अपेक्षेने औदैक ज्ञान. पण मतिश्रुत अवधी मनपरे या ज्ञानाच्या अपेक्षेने क्षयक्षम ज्ञान. समजते का मी काय सांगायला? जरासं सूक्ष्मतेचा आहे विषय, म्हणजे चांगलं वाटलं होतं म्हणून आम्ही त्या दिवशी घेतलं होतं. जसं आत्ता म्हणलं की आत्ता तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचं थोडंफार ज्ञान आहे त्याला म्हणायचं क्षयक्षमिक ज्ञान. आणि ज्या गोष्टीचं तुम्हाला काहीच ज्ञान नाही आहे, फॉर एक्झाम्पल गुगल, इंटरनेट, काय तसलं ते फेसबुक, वायफाय वगैरे ह्याच्याबद्दल मला काय लय ज्ञान नाहीच आहे म्हणलं तरी चालतंय. तर जेव्हा ते माझ्याकडं ज्ञान नाहीच त्याला म्हणायचं औदैक ज्ञान. आणि थोडंसं व्हॉट्सअप आणि यूट्यूब वगैरेचं थोडंसं ज्ञान आहे त्याला म्हणायचं क्षयक्षमिक ज्ञान. समजते का काय म्हणते ते? जेवढं अभव्य जीवामध्ये कसं लावायचं? औदैक भावरूपा ज्ञान नाही, क्षयक्षमिक भावरूपा ज्ञान आहे. औदैक पण आहेच की, आता केवळ ज्ञान कुठं आहे त्याच्याजवळ? केवळ ज्ञान अवधी ज्ञान नाही, मनपर्य ज्ञान नाही, इवन त्याच्याजवळ सुमती सुश्रुत पण नाही अभव्य जीवाकडं. त्यामुळे ते सगळे औदैक ज्ञानमध्येच जाणार. आणि जेवढं त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ज्याचा त्याला कमी उघाड आहे त्याच्या अपेक्षेने म्हणायचं क्षयक्षमिक अज्ञान आहे. किंवा म्हणायचं मिथ्यात्व सहित असणार आहे ते ज्ञान क्षयक्षमिक अज्ञान आहे. जेवढं ज्ञान आहे तेवढं त्याच्याजवळ संपूर्ण उघाड तर नसणार आहे जे काय ज्ञान आहे त्याचा. मग थोडं ज्ञान आहे थोडं आवरण आहे म्हणजे क्षयक्षम म्हणलं जातं त्याला. मग जे ज्ञान कोणत्याही साधनाने कधीही होऊ शकत नाही, क्षयक्षमच नसणार त्याचा कधी होणार, तर ते सांगितलं औदैक ज्ञान म्हणायचं. अशा प्रकारे द्विंद्रियादी जीवामध्ये सुद्धा घटवा की जे काय त्याला इंद्रिय नाही त्याच्या अपेक्षेने त्याच्याकडं औदैक ज्ञान आहे. आणि जे इंद्रिय आहे त्याच्या अपेक्षेने त्याला क्षयक्षमिक ज्ञान आहे म्हणा किंवा अज्ञान आहे म्हणा. जेवढं उघाड आहे तेवढं ज्ञान आहे आणि जे नाही जाणू शकत ते अज्ञान आहे. म्हणून त्या अज्ञानामध्ये थोडासा फरक केला. मी आणि नैना काकी दोघांनाच कळलं, बाकीच्यांना कळलं का? हे आपण घेतलं होतं मोक्षशास्त्रामध्ये, तुम्ही खूप चांगलं घेतलं होतं. म्हणजे तेच की, म्हणूनच ते चांगलं वाटलेलं प्रकरण म्हणूनच काल विषय काढला होता की ह्याच्यामध्ये काय फरक आहे औदैक ज्ञान आणि क्षयक्षमिक ज्ञानमध्ये. अजून तुम्हाला वाचायचं असतं तर खुलासा मोक्षशास्त्राच्या या सूत्रांमध्ये वगैरे आहे, वाचून काढा. आणि कालचं ते भव्याबद्दलचं सांगितलेलं ना, तर त्याचे थोडेसे 4 उदाहरणं दुसरी पण घटवली नाहीत आपण, एकच उदाहरण घटवलं होतं. काल काय सांगितले होते हे उदाहरणं दिसतंय का बोर्ड? म्हणजे भव्य जीवाचे जे 3 भेद घेतले त्याच्यामध्ये आसन्न भव्य, म्हणजेच निकट भव्य, दूरभव्य, दुरांदुर्भव्य हे 3 भव्याचे भेद आणि एक सेपरेट अभव्य असं जीव दाखवला होता. दिसतंय का बोर्डवरचं? काय मला कळेना. हो दिसतंय. हां, मग तिथं खडू कुठं गेला? त्याच्यात उदाहरण काय घटवलं होतं आपण? मुगाचं उदाहरण घेतलं होतं ना.
की जे शिजायला टाकलेले मूग आहेत ते म्हणले लगेच शिजणार आहेत आता, तर ह्याला म्हटलं आसन्न भव्य जीव, जसं की त्याला आत्ता योग्यता मिळाली आहे तर ते नियमाने त्याचं कार्य होणारच असं दिसून येते. म्हणजे आता तो सम्यक दर्शनाला प्राप्त झालाय आणि आता अर्धपुद्गल परावर्तनाला काही कमी एवढ्या काळात तो नियमाने मोक्षाला जाणार, तर त्याला म्हणायचं निकट भव्य किंवा आसन्न भव्य. दूरभव्य कोणाला म्हणलं? ज्याच्यामध्ये पात्रता तर आहे पण अजून त्यांनी सम्यक्त्वाला प्राप्त झाला नाही. जसं म्हणलं की डब्यात वगैरे ठेवलेले मूग अजून ते शिजायला टाकले नाही आहेत पण शिजणार आहेत, असे ते भविष्यात शिजणारे असे ते मूग. हे असं उदाहरण घेतलं होतं ना, तर ह्याला दुसरं उदाहरण सांगत होते मी. आसन्न भव्यला समयसारमध्ये त्या स्त्रीचं उदाहरण दिलं ना. आसन्न भव्य म्हणजे एखादी सधवा स्त्री जिच्यामध्ये माता बनण्याची योग्यता आहे, ती सधवा स्त्री. आसन्न भव्याचं उदाहरण सांगितलं म्हणजे निकट काळात ती माता होणार आहे अशी. पुढं दूरभव्य म्हणजे कोणीतरी कुमारी बालिका वगैरे जी की अजून अविवाहित आहे, तिच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये माता बनण्याची योग्यता आहे, तर तिथं ते उदाहरण कोणासाठी दिलं? दूरभव्यासाठी. म्हणजेच हा जीव सुद्धा पुरुषार्थ केला तर सम्यक दर्शनाला मोक्षाला प्राप्त होऊ शकतो, त्याला म्हणायचं दूरभव्य. त्याच्यात ती पात्रता योग्यता आहे. दुरांदूर भव्य म्हणजे भलेही भव्य आहे तरी सुद्धा त्याने कितीही पुरुषार्थ केला तरी तो सम्यक्त्वाला वगैरे प्राप्त करू शकत नाही. म्हणजे योग्यता आहे पण तो करत नाही असा तो जीव दुरांदूर भव्य. मग ह्याला उदाहरण कुठलं दिलं? विधवा. एखादी विधवा स्त्री आहे, तिच्यामध्ये जरी पात्रता आहे माता बनण्याची पण तरी सुद्धा ती आता भविष्यामध्ये जर ती कुलीन असेल सुशील असेल तर आता याच्या पुढे ती कधी माता बनणार नाही. आणि अभव्यासाठी उदाहरण दिलं वांझ स्त्री. काय शब्द आहे वांझला? अजून एक वांझच की वंध्या. म्हणजे वांझ स्त्री जी आहे तिला कधीही भविष्यात काय वर्तमानात काय भूतकाळात कधीही तिच्यामध्ये पात्रताच नव्हती माता बनण्याची आणि त्यामुळं ते उदाहरण दिलं अभव्याला की त्यांनी कितीही पुरुषार्थ केला, कितीही उग्र तपस्या केली, सगळं निरतिचार पालन केलं चर्येचं वगैरे, तरी सुद्धा हा जीव मोक्षाला जात नाही किंवा सम्यक दर्शनाला प्राप्त होत नाही. हे समयसारच्या अपेक्षेने त्यांनी उदाहरणं घेऊन दाखवली होती आणि हे आपण काल घेतलेली उदाहरणं. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, का असं अभव्य जीव इतका सगळा पुरुषार्थ करून सुद्धा मोक्षाला का जात नाही? का त्याची पात्रता योग्यता प्रगट होत नाही? सम्यक्त्व ग्रहण न केल्यामुळं. का नाही प्रगट होत तेच तर प्रश्न आहे. त्याच्यामध्ये एक लॉजिक आहे, काहीतरी उत्तर ते जे दिलंय ना एकदम बेस्ट उत्तर दिलंय. तर ते बेस्ट उत्तर तुम्ही आज चिंतन करून मला उद्या सांगा. का तो जीव इतका पुरुषार्थ करून आपल्यापेक्षा सुद्धा खूप पुरुषार्थी असतो तरी सुद्धा तो सम्यक्त्वाला प्राप्त होत नाही? का होत नाही हे मला उद्या सांगा. कुठं रेफरन्स मिळाला तर बघा. हो जाणा हा मी नित्य आनंद स्वभावी जीव आहे, निर्विकल्प आहे, स्त्री नाही पुरुष नाही, भव्य नाही अभव्य नाही, मात्र ज्ञाताच आहे. माता नाही, पिता नाही, पुत्र नाही, जाणीव करा. ज्ञायकोऽहम् ओम विसर्जन.